नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्या आपण थोडक्यात पाहूया. रुपाली चाकणकर या सुद्धा जादूटोणा करत होत्या. स्वतःचं त्यांनी बोट कापून घेतलेलं होतं. अशा चर्चा का आहेत आणि त्याच्यासाठी पुरावे म्हणून जे काही फोटो आज धक्कादायक समोर आलेले आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागितलेला आहे त्याच्याविषयी बोलूया. याशिवाय हे जे काही एकंदर चाललेलं आहे आणि महाराष्ट्र कुठे जात आहे बघूया. तर कॅप्टन अशोक खरात याचे जे काळे धंदे काल उघड झाले, परवाच्या दिवशी उघड झाले आणि आज उद्या परवा मला तर वाटते काही दिवस अजून पुढचे वेगवेगळे धक्के जे आहे ते लोकांना बसणार आहे की हा काय काय करत होता. आज सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रुपाली चाकणकर ज्या या अशोक खरात याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतात, त्यांना शुभेच्छा देताना दिसतात, त्यांना माऊली म्हणून त्यांचा उल्लेख करताना दिसतात. खूप काय 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 ह्या माणसासाठी या मॅडम म्हणत होत्या आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असं आज मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्यांचा राजीनामा घेण्यात येत आहे अशी बातमी मी आता थोड्या वेळापूर्वी पाहिलेली आहे. राजीनामा घ्यायलाच पाहिजे होता, कारण या मॅडमकडे तक्रारी आल्याच्या नंतर सुद्धा ह्या मॅडमनी त्याची दखल घेतली नाही. अशोक खरातच्याच तक्रारी आल्या होत्या तरी पण ह्या मॅडम म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावे आहेत का, कुठल्या महिलांचे नावं आहेत का. म्हणजे जणू काही यांना काही माहीतच नव्हतं की हे इथे काय चाललेलं आहे असा सगळं प्रकार दिसतोय. त्यामुळे राजीनामा घेतला, खूप चांगलं झालं. दुसरं म्हणजे ह्या मॅडम चाकणकर ज्या आपल्याला सगळ्यांना असं वाटत होतं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या आहेत, अर्थात असतील किंवा ते मानतही असतील, त्या नाव घ्यायला घेत असतील, परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या अजूनसुद्धा क्लिअर झालेल्या नसतात, अजूनसुद्धा त्याच्याविषयीचं ते हे आलेलं नसतं किंवा अंधश्रद्धेचा पगडाच इतका असतो किंवा एखाद्या माणसांनी हिप्नोटायझच इतकं केलेलं असतं की ते जात नाही. आणि मॅडमचं आज तर धक्कादायकच फोटो आलेत. म्हणजे कालपर्यंत जे आपण बघत होतो की हा माणूस काही महिलांना तीर्थ म्हणून स्वतःचं हे द्यायचा. ठीक आहे, ते फोटो मी तुम्हाला दाखवलं काल. मूत्र स्वतः त्या ग्लासमध्ये येतोय आणि तो देतोय. आज अजून एक बातमी आली ती म्हणजे की खोकल्याच्या कफ सिरपमध्ये तो स्वतःचे वीर्य टाकून द्यायचा बायकांना किंवा अजून वेगवेगळे प्रकार, सगळे घाणेरडे प्रकार हा वेगवेगळ्या बायकांसोबत करत होता. हे आलंय. त्याचे 58 व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. त्यातला एकच व्हिडिओ काल पब्लिक झाला, अजून बाकीचे माहीत नाही. आणि मला असं वाटतं की असे व्हिडिओ खरं तर शेअरही करू नये. आणि शेअर म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर तोंड दिसतंय महिलेचं, नाही करू. तुम्हाला माहीत नाही की ती महिला कशातून जाते आहे आणि तिला इथून पुढे काय फेस करावं लागेल. तर ह्या माणसाला अटक झाली, हे चांगलं झालं. मात्र त्याचे जे काही सगळं येत होतं आज जे काही बोललं जात होतं, तो मूत्र देतोय किंवा अजून काय देतोय. तर अजून एक गोष्ट जी त्याच्याविषयी काल बोलली गेली ती म्हणजे तो त्याच्या भक्तांना जादूटोणा वगैरे करण्यासाठी, करणी करण्यासाठी किंवा जे काय शब्द असतात की बाबा वश करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला, त्यासाठी तो बोट कापायला लावायचा. आणि अनेक लोकांनी बोटं कापून घेतलेले आहेत. आणि आज हे चाकणकर मॅडमचे इतके फोटो व्हायरल केलेले आहेत ज्याच्यामध्ये त्या अक्षरशः करंगळीच्या आधीचं एक बोट, काल चर्चा अनेक ठिकाणी तुम्ही पाहिली असेल, करंगळीच्या आधीचं बोट कापलं आणि त्याचं रक्त जर का कोणाच्या तरी याच्यावर हे केलं कुणातरी व्यक्तीच्या नावाने, तर म्हणे वश वगैरे करता येतं किंवा अजून काय जे काही त्यांना कुटाने वाटत असतील, कल्पनेत त्यांच्या असेल की असं असं होतं हे असं केल्याने, हे असं सगळं तो माणूस सांगायचा आणि बायका त्याच्यासाठी करायच्या. आणि आज म्हटलं जातंय की बहुतेक चाकणकर मॅडमनी सुद्धा हे केलेलं आहे का, कारण त्या फोटोंवरून कळतंय. जी काल कहाणी ऐकली की बोट कापायचा, आज त्यांचे फोटो दिसतात, बोटाला पट्टी बांधलेली आहे. आणि म्हणे तो अमावस्येच्या दिवशी हे करून घ्यायचा, बोट कापून रक्त वगैरे ते टाकायचं कुणा व्यक्तीच्या या फोटोवर किंवा कशावर. आणि मॅडमचे हे फोटो बघा, अमावस्येच्या आसपासचेच आहेत अनेक ठिकाणी. आता समजा चाकू लागला घरामध्ये स्वयंपाक करताना, कापताना काहीतरी लागलं, तसं इतके दिवस जखम राहत नाही. त्यांची जखम बघा, ही टाईमलाईन बघा, ह्या तारखा बघा, त्याच्याविषयी वरून तुम्ही हिशोब लावून बघा की किती दिवस ती जखम होती, म्हणजे किती खोल असेल, म्हणजे किती काय असेल. आणि हे काय प्रकार आहे, हे केलंय बायकांनी. कोणाला काय जादूटोणा यांना करायचा होता माहिती नाही. यांनी तो केलंय तेच असेल, हे काय आता आपण ते CCTV बाहेर नाही आले. मात्र क्रोनॉलॉजी जर का पाहिली, कहाणी जर पाहिली, तर हे मॅच होताना दिसते. आणि शिवाय मॅडमचे त्याच्यासोबतचे जर इतके फोटो बघितले, त्या म्हणतात की माझे त्या काय गुरु माऊली वगैरे, आणि
असे फोटो नाही आहेत म्हणजे ठीक आहे, पण आपण त्याच्यावर काही बोलणार नाही. मुद्दा हा आहे की चाकणकर मॅडम, जर का तुम्ही इतक्या ह्या कशाच्या ह्याच्यात आलेला असता आणि जर का खरंच हे जादूटोणा वगैरे वर्क करत असतं ना, तर आज त्यांचं नाव याच्यात नसतं दिसलं. जर तो माणूस खरोखर म्हणजे असं काही नसतंच. हे जे कोण तुम्हाला सांगतात हे सगळे फसवे असतात. आता या माणसाच्या विरोधात एक बाई गेली म्हणून हा प्रकाशात तरी आला. अनेक भोंदू बाबा हे इतके फसवे असतात की त्याच्या बातम्या फार मोठ्या होत नाही. पण ह्या ज्या अशा गोष्टी आहेत, जर कोणी म्हणत असेल ना की असं असं काहीतरी करणी करा, असं काहीतरी आमोशेला हे करा, काय वेगवेगळे प्रकार सांगतात, ते तसं काहीच होत नसतं. कारण तसं झालं असतं तर हा माणूस आज जेलमध्ये नसता. तसं झालं असतं तर चाकणकर मॅडमचं नाव याच्यामध्ये आलं नसतं. त्यांनी एवढं जे काय जादूटोणा केलं, गुरुमाऊली पायाबिया त्याच्या पडताना फोटो बघितले ना, तर ते तसं काही खरंच एखादी गोष्ट तशी घडणारी असते किंवा याच्यामध्ये खरंच काहीतरी तथ्य असतं, तर या मॅडमचं नाव आलं नसतं, त्यांना आज राजीनामा द्यावा लागला नसता. म्हणून सांगते, माय बाप हो, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कालही मी तुम्हाला सांगितलं, आपल्या सगळ्या संतांनी हेच सांगितलंय, तुकोबारायांनी सांगितलंय, भक्ती नावाची गोष्ट, त्याला कुठलाही देव, कुठलाही समोर मूर्ती, कुठलंही पुस्तक काही लागत नाही. मनामध्ये शुद्ध भाव आणि त्या निर्गुण निराकार सात्विक निर्मिकाचं काहीतरी बाबा त्याचं गुण, याची आठवण, स्मरण ज्याला आपण म्हणूया, याचं स्मरण जी व्यक्ती करत राहील त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांना बरं वाटत असतं. हे आपल्या संतांनी, वारकरी संतांनी सांगितलेलं आहे. वारकऱ्यांचा जो देव आहे आपला विठू माऊली, त्याला कुठलाही त्याचे रीतिरिवाज नाही आहे, कुठलंही त्याचं सत्यनारायण नाही घालावं लागत, त्याच्या कुठलीही पद्धती नाही आहे. आषाढी एकादशीला सगळ्यांनी तिथे जायचं, बस इतकंच आहे. ते उपास वगैरे पण नंतर आलेल्या गोष्टी आहेत की त्या दिवशी उपास करायचा, पण फार लिबरल असा माणूस, असा जो काय आहे तो आपला आहे महाराष्ट्राचं दैवत. आणि मला असं वाटतं की त्याच्यापासून सगळे दूर गेलेले आहेत म्हणून हे सगळं होत आहे. दुसरं म्हणजे आज या खरात सोबत ज्या ज्या लोकांचे फोटो आले तुम्ही बघा. देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, आपले गृहमंत्री अमित शहा यांचा सुद्धा फोटो आहे, तटकरेंचा फोटो आहे, जयंत पाटलांचा फोटो आहे, खूप एकनाथ शिंदे यांचा तर फोटो आहे, त्यांच्या मुलाचा सुद्धा फोटो आहे, खूप लोकांचे फोटो आहे. म्हणजे खूप मोठे मोठे लोक, मला असं वाटतं कुठेतरी शक्य आहे की चाकणकर मॅडम यांना सांगून तो म्हणत असेल की ह्या मंत्र्याला बोलव, त्या मंत्र्याला बोलवा इकडे पूजेला, त्यांना सांगा. आणि मग कोणीतरी असतं. हे काय इतके मोठे होतात ना, त्यांचे मी तुम्हाला सिम्पल सांगते, कुणालाही मोठं होतं येतं. तर उद्या समजा माझी समजा एक बहीण आहे आणि तिने जर म्हटलं की माझ्यामध्ये शक्ती आहे असं लोकांना सांगायचं, तिने मला म्हटलं की तू सांग लोकांना. मी जर का उद्या येऊन इथे म्हटलं नाही की अहो एक फार अशी दैवी शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे, मला असं असं तिच्याजवळ गेलं, तिने मला जे काय दिलं त्याच्यामुळे मला इतका परिणाम झाला, असं जर मी सांगायला लागेल ना, तुम्हाला खरंच वाटेल, मी म्हणेल ह्या नंबरवर फोन करा आणि ती त्याच्याशी संपर्क साधा, ती तुमचं भविष्य पण सांगते. निदान बघणाऱ्या सगळ्या लोकांपैकी 100 लोक तर करतील, पण नाही तर 10 लोक तर करतीलच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ती अजून काही लोकांना पैसे देऊन म्हणेल की हा तुम्ही सांगा 15-20 लोकांना, असं ते सांगत एकमेकांना सांगून लोकांना असं वाटतं ठीक आहे असेल बाबा, जातात. तुम्ही पण अनेकदा गेलेले असाल, आठवून बघा कधी काय झालंय का कोणत्या बाबामुळे, कुठल्या कशामुळे. याच्यातनं फक्त वेळ जात असतो. खरं करायचं असेल तर ध्यान करा, शांत विपश्यना करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो अनुभव येईल तसा अनुभव दुसरा कुठेच येत नाही. पण हे अशा बंधुभावांनी सगळ्यांना, अशा मोठ्या मोठ्या लोकांना राख्यात अडकलेलं दिसतंय. माहीत नाही त्याची चौकशी कशी होईल. चाकणकर मॅडमची पण एक पोस्ट दिली ज्याच्यात ते म्हणत आहेत की या खरं त्याची कसून चौकशी करावी, असं आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलिसांना. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कसून चौकशी व्हावी आणि जे काय आहे, जे कोण दोषी सापडतील त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. पण हे जे काही घाणेरडे प्रकार आहे, अजून त्याचं काय काय कांड बाहेर येईल हे माहीत नाही. पण मॅडम तुम्ही असं जर करत असाल तर प्लीज कृपया असं नका करू, याच्यातनं बाहेर या. तुम्हाला आता लक्षात आलं, तुमचं नाव त्याच्यामध्ये आलं आहे, म्हणून मी माझ्या सगळ्या बांधवांना हा व्हिडिओ याच्यासाठीच करते आहे की अशा कुठल्याही गोष्टी नसतात. तुम्ही त्रासात आहात हे ते हेरतात फक्त. त्यांना कळतं की तुम्हाला लेकराच्या लग्नाचं टेन्शन आहे, तुम्हाला लेकराच्या नोकरीचं टेन्शन आहे, तुम्हाला स्वतःच्या इन्कमचं टेन्शन आहे. मग ते त्याचा गैरफायदा घेतात. हां, हे करा, ही पूजा घाला म्हणजे सगळं ठीक होईल. मला सांगा आजपर्यंत कुठली पूजा घातल्यामुळे काही ठीक झालेलं आहे का? जे झालं असेल ना ठीक, ते तुमच्या कर्तृत्वामुळे झालं आहे. त्यामुळे आपलं कर्तृत्व, आपलं मन शुद्ध ठेवा आणि सगळं काय होतं हेच मला आजच्या ह्याच्यातनं सांगायचं होतं. आणि येस, पोथी, पुराण, देव, महादेव
स्वामी समर्थ असे वेगवेगळे सगळ्या देवांचे नावं घेऊन भोंदूगिरी करणारे या बाबाच्या विरोधात हिंदुत्ववादी लोक कधी एकत्र येणार आहेत? कधी ते निलेश राणे म्हणणार आहेत की हे बाबा, का फक्त त्यांना शोषण करणारा मुस्लिम असेल तरच जाग येते, शोषण करणारा जर का नाव एखादं अब्दुल वगैरे असेल तरच जाग येते? हा प्रश्न खरा आहे. आणि लोकांनो, मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थांबते.